तिकडे वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। वसईच्या मधुबन परिसरातील रस्त्यांवर पाणी अजूनही साचून आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड। विजय, काल देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं, आजची स्थिती काय आहे? सकाळी देखील हे पाणी होतं, आता पाणी काही प्रमाणात ओसरलंय का? सागर, निश्चितच वसई विरार परिसरामध्ये आता काही प्रमाणामध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे आणि मी जे आता उभा आहे हा एव्हरशाईन सिग्नलवरती आहे। आपण जर बघितला तर काल हा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता, मात्र आता या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जे आहे हे पाणी ओसरलेलं आहे। मात्र जे सखल भागातले जे रस्ते आहेत या रस्त्यावर अद्यापही पाणी साचलेलं आहे। पाणी जरी काही प्रमाणामध्ये ओसरलं असलं तरीही आता पाण्याच्या या साचलेल्या पाण्यामुळे जी रस्त्याची चाळण झालेली आहे त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि या खड्ड्याच्या साम्राज्यामुळे वाहनधारकांना जे आहे मोठा सामना करावा लागत आहे। सागर, निश्चितच वसई विरार आणि नालासोपाऱ्यातला जो चोळे तुळींज रस्ता जो आहे हा अद्यापही पाण्याखाली आहे। वसईचा स्टेशन परिसरातला जो रस्ता आहे हे सुद्धा पाण्याखाली आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवेवरती सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या दिशेला जाणारा जो चाकरमाने आहे, जवळपास ट्रेन जे आहेत हे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत। त्यामुळं या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुरू आहेत। वसई नालासोपारा या ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचलेलं होतं आज आणि त्यामुळे लोकल सेवा जी आहे ही काही वेळासाठी ठप्प झाली होती, नंतर धीम्या गतीनं सुरू झालेली होती आणि आज मात्र 10 ते 15 मिनिटांना ही लोकल सेवा सुद्धा सुरू आहे। मात्र जे साचलेलं पाणी आहे हे त्यामुळे वसई विरारमध्ये सखल भागात आजही पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।